आपण आज सेल चॅप्टर स्टार्ट करून टाकू. सेल स्टार्ट करू. सेलमध्ये त्याची जर्नी, सेलची जर्नी कुठून आली, सेल कसा डिस्कवर करण्यात आला, त्याच्या मागच्या थिरीज काय होत्या आणि सेल डिव्हिजन वगैरे त्यामध्ये सगळं बघू आपण. ठीक आहे. सो तुम्ही काल तुम्हाला काही सांगितलं होतं, मी काय सांगितलं होतं, रीड करायचं. सगळ्यांनी केलं ॲज एक्सपेक्टेड की सगळ्यांनी करायला पाहिजे होतं, केलं. सगळ्यात आधी एक क्वेश्चन आन्सर द्या. मग सेल कोणी डिस्कवर केला? रॉबर्ट हुक. करेक्ट, रॉबर्ट हुकने केला. आणि कुठला सेल केला होता त्यांनी तो डिस्कवर? नॉन लिव्हिंग होता, डेड सेल होता आणि तो ऍक्सिडेंटली झाला होता डिस्कवर. म्हणजे एका प्लेटमध्ये ते करत होता काहीतरी, तिथे झाला होता. ठीक आहे. सो डिस्कवरी कोणी केली होती? रॉबर्ट हुक. कधी केली होती? 1665. पण त्याच्या अगोदर सेल होते का? पण डिस्कवर केला. डिस्कवर आणि इन्व्हेन्शन मध्ये फरक आहे. ठीक आहे. डिस्कवर केला म्हणजे होता ऑलरेडी, बट त्याला एक डिस्कवरी केली, म्हणजे त्याला सांगितलं की याला आपण सेल म्हणूया किंवा काहीतरी म्हणूया. 1665 मध्ये केला. त्यानंतर अजून बऱ्याच त्याच्यानंतर रॉबर्ट हुक नंतर 2-3 सायंटिफिक सायंटिस्टनी 2-3 थिरीज दिल्या वेगवेगळ्या. त्यातले एक होते की 1839 मध्ये, 1665 नंतर 1839 मध्ये एक थिरी दिली. कोणी दिली होती? शेल्डन आणि स्वॅनने केलं. शेल्डन आणि स्वॅनने दिली होती 1839 मध्ये. काय थिअरी होती? थिअरी काय होती? करेक्ट. काय होती की एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, दॅट इज प्लांट, एनिमल एक्सेट्रा, आर मेड अप ऑफ सेल्स अँड इट इज द बेसिक युनिट ऑफ लाईफ. म्हणजे सेल त्यांनी काय सांगितलं, फर्स्ट टाइम जी डेफिनेशन दिली सेलची कुणी दिली? मग या दोघांनी, शेल्डन आणि स्वॅनने दिली. तर त्यांनी ते असं म्हटलं की प्रत्येक जो ऑर्गॅनिझम्स आहे, प्लांट असो किंवा ॲनिमल असो, तो कशापासून बनलेला आहे, त्याचा बेसिक युनिट काय? सेल आहे. आणि त्यावेळेस त्यांनी काय केलं, ज्यावेळेस शेल्डन आणि स्वॅननी ती थेरी दिली होती, ती लिव्हिंग सेलवरती दिली होती. ठीक आहे. बरोबर. त्यानंतर बरेच मॉडिफिकेशन झालं होतं. विडॉल्फ विक्रोने मॉडिफिकेशन दिलं होतं सेलचं. तर स्टार्टिंगला जेव्हा लाईफ अराईज झाली, कुठे झाली होती? आपण खूप दिवसापासून स्टोऱ्याज ऐकतो की लाईफ जी एक्झिस्ट झाली ती कुठे झाली? ती सगळ्यात अगोदर वॉटरमध्ये. म्हणजे कुठल्याही वॉटरमध्ये होऊ शकते. वॉटरमध्ये झाली होती. आणि कशाच्या फॉर्ममध्ये झाली होती ती? अल्गी, बॅक्टेरिया, कशाच्या फॉर्ममध्ये झाली होती? बॅक्टेरियाच्या फॉर्ममध्ये झाली होती. तिचं इव्हॉल्युशन बघू आपण सेलचं. अगोदर बॅक्टेरियाच्या फॉर्ममध्ये असा अनुमान लावण्यात येतो, म्हणजे असं प्रिटेंड केलं जातं की अगोदरची सगळ्यात पहिली लाईफ आहे ती बॅक्टेरियाच्या फॉर्ममध्ये क्रिएट झाली ओशनमध्ये, म्हणजे वॉटरमध्ये. ठीक आहे. त्यानंतर त्यापासून बनले काही अल्गीज. आता एक इव्हॉल्युशन कसं असू शकतं बघा, की अगोदर जेव्हा अर्थ आपली, तुम्ही जिओग्राफीमध्ये शिकला, अर्थ कशी तयार झाली? हा, नाही, हार्ट बॉल म्हणजे अगोदर काय, आपण कोणती थिअरी म्हणतो त्याला? बिग बँग थिअरी. बिग बँग थिअरीमध्ये काय झालं की सन होता आपला, सन स्टार आहे. सन पासून काय झालं, एक त्याचं तिथे भूकंप आला. त्यानंतर काही तुकडे झाले. त्यामधले जे तुकडे आपण जे आजचे प्लॅनेट म्हणतो, ते जे सनच्या अराउंड इव्हॉल्व करताय, ते काय सनचाच पार्ट आहे, बट ते एक स्पेसिफिक डिस्टन्स वरती जाऊन आता हे झाले, स्टेबल झाले. ठीक आहे. अर्थ पण त्याचाच पार्ट होता. अगोदर अर्थ अशी एकदम सर्क्युलर होती का? नाही. एव्हरी प्लॅनेट सर्क्युलर आहे. सर्क्युलर मीन्स ऍटलीस्ट ऑलमोस्ट सर्क्युलर आहे थोडा. ठीक आहे. वेगवेगळे कुठे कोणामध्ये कुठे चपटी आहे, कुठे जाड आहे, काही ना अराउंड मध्ये कडीज आहे. आपण शनीला कडी म्हणतो. ठीक आहे, कडा म्हणतो. तर हा जो प्रत्येक प्लॅनेट आहे तो काय होतो? प्रत्येक याचा पार्ट होता, सनचा पार्ट होता. त्यानंतर ते एका स्पेसिफिकेशन नंतर गेले. हे सन कसं आहे आतापर्यंत? बर्निंग आहे. अर्थ पण बर्निंग होती. काही वेळानंतर एक टेम्परेचर, म्हणजे आपल्या ज्या स्पेसमध्ये थांबून काय झालं, फिरून अराउंड फिरून काय झालं, अर्थ कूल झाली. थोडी कूल होता आता जी आपली जमीन आहे ते एक लावाच आहे. ठीक आहे. कूल होता मग तिथे काय झालं,
त्याचं वेदर चेंज झालं, त्याचं बाष्पीभवन झालं, तर मग काय झालं, ढग बनले, पाऊस पडला, पाऊस साचला, ओशनच्या फॉर्म मध्ये पाऊस, पाणी साचलं जमिनीवरती. मग आता लाईफ नव्हतीच, कुठलीच नव्हती, ना प्लांट होतं, ना ॲनिमल होतं, काहीच नव्हतं, लाईफच नव्हती. बट आता कार्बन डायऑक्साईड खूप जास्त प्रमाणात होता, ऑक्सिजन पण नव्हता. जेव्हा अर्थ क्रिएट झाली, जेव्हा अर्थ बनली, तेव्हा ऑक्सिजनचा फॉर्म नव्हता, ऑक्सिजन नव्हताच, तेव्हा फक्त CO2 NO2 होता, नायट्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड होता. तर हे काय करायचे, आता खूप CO2 जास्त प्रमाणात झाला, तर CO2 ला कंट्रोलमध्ये करण्यासाठी, त्याचा यूज होण्यासाठी काहीतरी करावं लागेल. मग अगोदर बॅक्टेरियाच्या फॉर्ममध्ये काय झाले, बनले, लाईफ बनली. बॅक्टेरियाच्या फॉर्म नंतर अल्गी बनली. अल्गी काय करते, जे ओशन मध्ये अल्गी आहे, तुम्हाला माहिती आहे अल्गी सगळ्यात जास्त जर ऑक्सिजन कोणी सोडत असेल तर अल्गी सोडते अर्थवरती. आपण म्हणतो अमेझॉन 20% ऑक्सिजन देतं अर्थला, बट 80% कोण देतं, मग अल्गी देते. म्हणजे 60% अल्गी देतं आणि बाकीचे 20% अदर प्लांट्स देतात. तर अल्गी काय करायची, CO2 घ्यायची आणि ऑक्सिजन सोडायचे. मग ऑक्सिजनला यूज करण्यासाठी पूर्ण एक लाईफ फॉर्म झाली, ती मग झाली मरीन लाईफ क्रिएट झाली. ठीक आहे, मरीन लाईफ मध्ये मग फिशेस आल्या, अदर रेप्टाइल्स आले. ठीक आहे, मरीन लाईफ फॉर्म झाली. मरीन लाईफ नंतर मग त्याच्यानंतर आपण आलो मरीन लाईफ मध्ये. पण मग आता अगोदर जमिनीवरती चालणारा किंवा जमिनीवरती राहणारा एक पण प्राणी किंवा एक पण ॲनिमल नव्हता, झाडं पण नव्हते, प्लांट पण नव्हते जमिनीवरती चालणारे. मग त्यानंतर आता मरीन लाईफ मध्ये लाईफ क्रिएट झाली, तयार झाली लाईफ मध्ये. तर आता हळूहळू जी लाईफ आहे ती टेरिस्टेरियल यावं लागेल. ठीक आहे, मग मरीन लाईफचे 2 फॉर्म झाले, आपण त्याला काय म्हणतो आज, ॲम्फिबियन्स आणि ॲक्वेटिक. ॲम्फिबियन्स आणि ॲक्वेटिक किंवा टेरिस्टेरियल. ठीक आहे, ॲक्वेटिक किंवा टेरिस्टेरियल 2 म्हणतो आपण, ॲक्वेटिक टेरिस्टेरियल. आणि हे दोघांचं जे कॉम्बिनेशन असतं त्याला आपण काय म्हणतो, मग ॲम्फिबियन्स. असे ऑर्गॅनिझम्स जे जमिनीवर पण राहतात आणि टेरिस्टेरियल वरती, सॉरी पाण्यात पण राहतात. एक्झाम्पल कोण सांगू शकता ॲम्फिबियन्स एखादं? टर्टाइज आहे, क्रोकोडाईल आहे, अजून फ्रॉग आहे, सगळ्यात चांगला एक्झाम्पल फ्रॉग आहे, अजून बरेच आहे. तर ॲक्वेटिक झाली, इथून 2 प्रकारच्या लाईफ स्टार्ट झाल्या, मग ॲक्वेटिक आणि टेरिस्टेरियल. आता मग इथून पुढे जी लाईफ आहे ती टेरिस्टेरियल वरती पण क्रिएट होऊ लागली. मग तिथून नंतर आल्यानंतर हे अगोदर होत होतं, बट सायंटिस्ट आता डोकं जास्त चालायला लागलं सायंटिस्ट लोकांचं. मग त्यावरती रिसर्च चालू केला की लाईफ कुठून सुरू झाली, कशी आहे लाईफ, त्याचं बेसिक युनिट काय. मग तिथून रॉबर्ट हुकने काय केलं, 1665 मध्ये सेलची डिस्कव्हरी केली, डेड सेलची. त्यानंतर वेगवेगळ्या थेरीज आल्या. नंतर मग टेरिस्टेरियल नंतर रेप्टाइल्स नंतर मॅमल्स नंतर ह्युमन्स. ह्युमन मॅमल आहे का? हो. मॅमल्स मध्ये अजून प्राणी कोणते कोणते येतात? प्राणी मॅमल्स मध्ये कोणते? काऊ. मॅमल्स म्हणजे काय एक्झॅक्ट? मॅमल्स म्हणजे काय असतं? बर्थ देता, डायरेक्ट बर्थ देता मॅमल्स. आणि जे दुसरे असतात ॲक्वेटिक लाईफ ते काय करतात, ॲक्वेटिकने दुसरे पण बर्ड्सला आपण काय म्हणतो, वेगवेगळ्या फॉर्म मध्ये लाईफ आहे. जे अंडी देतात ते वेगळे, जे मॅमल्स असतात ते डायरेक्ट बर्थ देतात. ठीक आहे, त्यानंतर मग आपण याच्यानंतर इथपर्यंत काही प्रॉब्लेम, कोणाला डाऊट आहे? आता आपण सेलचं स्ट्रक्चर बघू कसं आहे, सेलचे त्याचं काम काय असतं किंवा सेल डिव्हिजन कसं होतं ते बघूया. ठीक आहे, आता सेलमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट कुठला आहे? सगळ्यात इम्पॉर्टंट सेलमध्ये न्यूक्लियस. कारण की एक सेल आहे समजा, एक्झॅक्ट अशी नसते सेल, मी काढली. ठीक आहे, हा मेन पार्ट आहे न्यूक्लियस. हा जो अदर पार्ट आहे न्यूक्लियसला सोडून जो अदर पार्ट आहे तो बाकीचे फंक्शन्स करेल. बट सगळ्यात मेन आपण सेल कशासाठी हे केली होती, सेल काय करते आपली, जनरेशन टू जनरेशन काय करते, आपली इन्फॉर्मेशन पास आउट करते. सो सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट जी जनरेशन आपली जेनेटिक इन्फॉर्मेशन ती कुठे असते, मग न्यूक्लियस मध्ये असते. ठीक आहे, तो ती पास आउट करणं तर सगळ्यात इम्पॉर्टंट. म्हणजे आपण जसं आपल्या बॉडीचा ब्रेन कोण आहे, म्हणजे आपल्या बॉडीचा जो मेन पार्ट कोण आहे, ब्रेन आहे, तसा सेलचा जो मेन पार्ट आहे तो कोणता, न्यूक्लियस. ठीक आहे, स्ट्रक्चर बघू आपण सेलचं. न्यूक्लियस बद्दल 2 शब्द लिहून घ्या तुम्ही. न्यूक्लियस काय करतो, इट कंट्रोल्स ऍक्टिव्हिटी ऑफ अ सेल.
सेलच्या टोटल जेवढ्या ऍक्टिव्हिटी आहे कोण कंट्रोल करतं? मग न्यूक्लियस करतो. ठीक आहे. डायग्राम हे करू रफ. कोणाची सेल काढली मी आता सध्या? ॲनिमलची, कारण की प्लांटची सेल आपण कशी म्हटलं होतं, सर्क्युलर आणि वेल स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, वेल डिफाईन्ड. स्ट्रक्चर काढले, कोणी नावं सांगू शकतं स्ट्रक्चरचे काय काय? तर मी जे बॉडी पार्ट्स काढले, म्हणजे सॉरी पार्ट्स काढले सेलचे, काय काय नाव त्याचे मी रफली काढली आहे. इमेज पण दाखवतो तुम्हाला प्रोजेक्टरवरती. सायटोप्लाझम कोणता आहे? हे पूर्ण याला काय म्हणतो आपण? सायटोप्लाझम. बरोबर, सायटोप्लाझम. प्लाझ्मा मेम्ब्रेन. बरोबर. याला वॉल आहे का? सेल वॉल नाहीये. मग याला आपण काय म्हणू? प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे काय? हे सांगा, हे काय? इंडोमेटिक रेटिक्युलम. इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. या दोन टाईपचे रेटिक्युलम्स आहे. ER म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? एक SER म्हणजे स्मूथ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि एक रफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. हा कोणता आहे? स्मूथ आहे. स्मूथ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ठीक आहे. हा जो पार्ट आहे कोणता आहे? हा, मी त्याला थोडं स्टार्टिंगला हे केलं. कोणता पार्ट आहे तो? गॉल्गी बॉडीज. आणि अदर पार्ट आहे. ठीक आहे, हे बाकीचं फ्लुइड असतं टोटल. तर आपल्याला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट काय करायचंय? इंडोप्लाझमिक रेटिक्युलम, त्यानंतर न्यूक्लियस सोबत जास्त काम करायचं. ठीक आहे, आणि गॉल्गी बॉडीज पण. एक एक पार्ट आपण बघू व्यवस्थित. तर जे फ्लुइड आहे सेलमधलं, सेलमध्ये जे फ्लुइड आहे त्याला आपण काय म्हणतो? न्यूक्लियोप्लाझम. ठीक आहे, फ्लुइड आहे न्यूक्लियस मधल्या फ्लुइडला. आता फ्लुइड दोन ठिकाणी आहे. हा न्यूक्लियस मी इथं झूम करून दाखवतो मला. न्यूक्लियसला पण न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसला पण न्यूक्लियस आहे. तर या न्यूक्लियस मध्ये टोटल जे फ्लुइड भरलेलं असेल त्याला आपण काय म्हणू? न्यूक्लियस आहे म्हणून न्यूक्लियोप्लाझम. न्यूक्लियोप्लाझम. आणि याला आपण काय म्हणलो? सायटोप्लाझम. सायटोप्लाझम म्हणजे जे अदर बॉडी पार्ट्स आहे, जी अदर दॅन न्यूक्लियस जे पार्ट्स आहे पूर्ण, त्यामध्ये जे फ्लुइड आहे त्याला आपण सायटोप्लाझम म्हणतो. आणि जे न्यूक्लियस मध्ये फ्लुइड आहे त्याला आपण काय म्हणतो? न्यूक्लियोप्लाझम. ठीक आहे. आता न्यूक्लियस मध्ये दोन पार्ट आहे. एक न्यूक्लिओलस, जसं आपण सेलच्या ब्रेनला काय म्हणलो? न्यूक्लियस म्हणलो. तसे न्यूक्लियसचा एक मेन पार्ट आहे त्याला आपण न्यूक्लिओलस म्हणतो. हा जो मेन पार्ट आहे त्याला न्यूक्लिओलस. न्यूक्लिओलस. आणि त्यामध्ये क्रोमॅटिन असतं, क्रोमॅटिन्स. ठीक आहे, क्रोमॅटिन असतं न्यूक्लिओलस मध्ये. काय असतं? क्रोमॅटिन असतं. आणि RNA DNA कुठे असतं मग? हे जे क्रोमोझोम्स आहे, क्रोमोझोम्स कुठे असतील? क्रोमोझोम्स कुठे असतील? हे क्रोमॅटिन म्हणजेच काय असतं? क्रोमॅटिन म्हणजे बंच ऑफ क्रोमोझोम्स. बंच ऑफ क्रोमोझोम्स म्हणजे ग्रुप ऑफ क्रोमोझोमला आपण काय म्हणू? क्रोमॅटिन.
आणि क्रोमोझोम्स कशापासून बनलेला असता? बट क्रोमोझोम्स आपण कशाला म्हणू? ग्रुप ऑफ डीएनए, म्हणजे खूप सारा डीएनए एका ठिकाणी असतो त्याला आपण काय म्हणू? क्रोमोझोम्स. डीएनए पासून बनलेला असता. आणि डीएनए मध्ये पण काय असतं? आरएनए पण असतं. आरएनए कुठे असेल? आरएनए आणि डीएनए एकच आहे का वेगवेगळे? कुठे कुठे प्रेझेंट असेल, कुठे कुठे अब्सेंट असेल? न्यूक्लियसच्या बाहेर नाही, न्यूक्लियस मध्येच असतो. ठीक आहे, सांगतो समोर. आता डीएनए जो आहे आपला, डीएनए काय? जेनेटिक मटेरियल आहे. डीएनए इज अ जेनेटिक मटेरियल. इट इज अ जेनेटिक मटेरियल. त्याचं काम काय? मग जी आपली जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ती वन जनरेशन टू अनदर जनरेशन मध्ये काय करतं? पास करण्याचं काम कोण करेल? डीएनए. तर आपली प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहिती आहे, तुमचा आणि माझा डीएनए 99.9% सेम आहे. 99.9% सेम आहे. 1% 0.01% सॉरी 0.1% आपला काय फक्त डिफरंट आहे. त्यावरून आपण डिफरन्शिएट होतो की तुम्ही कसे मी कसे, वेगवेगळं डिफरन्शिएट होतो तुमचा आणि आपलं पण. ठीक आहे, प्रत्येकाचं लाईफ जी आहे 99.9% जो डीएनए तो सगळ्यांचा सेम आहे. 1% जो तो त्यामुळे व्हॅरी करतं सगळेजण. ठीक आहे, त्या 1% मध्ये सगळं असतं. त्यानंतर डीएनए कुठे कुठे असेल सेलमध्ये? मग कोणत्या कोणत्या पार्ट्स मध्ये असेल डीएनए? मी तुम्हाला डायग्राम दाखवतो सेलची, त्यामध्ये कोणते कोणते पार्ट्स आहेत ते दाखवतो प्रोजेक्टरवरती. डीएनए कुठे कुठे असेल सेलमध्ये? इथपर्यंत कळतंय सगळ्यांना? फास्ट होतंय का थोडं? नाही. डीएनए कुठे कुठे असेल? मायटोकॉन्ड्रिया. अजून मायटोकॉन्ड्रिया अजून कुठे असेल? एक तर इथं सांगितलं मी, न्यूक्लियस मध्ये असेल. दुसरा कुठे असेल? मायटोकॉन्ड्रिया मध्ये असेल. तिसरा कुठे असेल? प्लास्टिड्स. सेलचा अजून एक पार्ट आहे प्लास्टिड्स. तुम्ही सेलची डायग्राम बघितली सगळ्यांनी? मी काल सांगितलं होतं जाताना एकदा की तुम्ही सेलची डायग्राम बघा. त्यात पाथफाइंडर मध्ये असेल माहित नाही, बट एनसीईआरटी मध्ये आहे किंवा गुगलवरती तुम्ही सर्च करून बघू शकता. त्यातले सगळे पार्ट दाखवले, तसं मी दाखवणार आहे. त्यामध्ये प्लास्टिड्स पण आहे. प्लास्टिड्स मध्ये पण डीएनए असतो. ठीक आहे, त्यानंतर अजून कुठे असतो? अजून असतो का कुठे? हेच जे 3 मेजर पार्ट आहे त्यामध्ये काय असतो? डीएनए असतो, अवेलेबल असतो. ठीक आहे, आणि हे आपला जो मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड्स आहे सेलमधले पार्ट्स ते ऑटोनॉमस आहे. ऑटोनॉमसचा मिनिंग काय होतो? ऑटोनॉमस म्हणजे आता MIT कॉलेज ऑटोनॉमस कॉलेज आहे म्हणजे काय होतं? तुकडे करा, ऑटोनॉमसचे तुकडे करा. ऑटोनॉमस म्हणजे स्वयंचलित, म्हणजे स्वतः त्यांचं सेपरेट फंक्शन असतं. आता ते MIT कॉलेजला बाकी काही त्यांचं रूल्स अँड रेग्युलेशन लागत नाही. MIT कॉलेजचे त्यांचे स्वतःचे रूल्स असतात. जसं IIT ऑटोनॉमस आहे तसं सेम, की त्यांना कोणी त्यांच्यावर रूल नाही लागत कोणाचे, त्यांचे स्वतःचे रूल्स असतात. सेम ॲज इट इज मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड्स हे ऑटोनॉमस सेल्स बॉडी पार्ट्स आहे, सेलचे पार्ट्स आहे. म्हणजे ज्यांना त्यांचं फंक्शन त्यांचं सेपरेट आहे. ते बाकीचे फंक्शन मध्ये काही कंट्रीब्युशन देतात, त्यांना काही फंक्शन कॉन्ट्रीब्युशन लागत नाही कुणाचं. त्यांना फक्त एक एनर्जीचं फॉर्म असतं. त्यातले मायटोकॉन्ड्रिया, आपण मायटोकॉन्ड्रियाला काय म्हणतो? पॉवर हाऊस ऑफ सेल. म्हणजे जेवढी एनर्जी आपल्याला लागेल तो कोण देणार आहे? मायटोकॉन्ड्रिया देणार सेलला. मग आपण आता काल बघितलं होतं, मी एक तुम्हाला सांगितलं होतं की एनर्जी फॉर्म तयार होते आणि ब्लड थ्रू काय होतं? पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट होते. तर ब्लड काय करणार आहे? प्रत्येक सेलपर्यंत काय करणार आहे? न्यूट्रिएंट्स पोहोचवणार आहे. बरोबर. आता ते स्टोअर करण्याचं काम कोण करेल? असं आहे का की आज आपल्याला लागण उद्या लागणार नाही, न्यूट्रिएंट्स लागणार आहे, तर मग स्टोअर करून ठेवण्याचं काम कोण करतं सेलमध्ये? मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया पॉवर हाऊस आहे. मग जेव्हा जेव्हा सेलला जास्त एनर्जी लागेल तेव्हा तेव्हा कोण देईल? मग मायटोकॉन्ड्रिया देईल. आणि सेलचा लाईफ स्पॅन माहिती किती असतो? किती असतो? वेगवेगळ्या सेलचा वेगवेगळा लाईफ स्पॅन. ठीक, आपण बघू समोर आहे ते आपलं खूप. त्यानंतर काही न्यूक्लिओइड्स, हे न्यूक्लिओइड सांगितलं मी तुम्हाला. न्यूक्लिओइड कुठे नाही सांगितलं. न्यूक्लिओइड्स एक असा पार्ट असतो न्यूक्लियस सारखा की जिथे न्यूक्लिअर मेम्ब्रेन अब्सेंट असतं तिथे न्यूक्लिओइड्स प्रेझेंट असतो. मग कुठल्या कुठल्या सेलमध्ये प्रेझेंट असतो, कुठल्या कुठल्या सेलमध्ये अब्सेंट असतो समोर आहे ते बघू आपण. ठीक आहे,
वेन न्यूक्लियर मेम्ब्रेन इज अब्सेंट द रिजन ऑफ न्यूक्लियस इज अनडिफाईन्ड न्यूक्लियोइड. ठीक आहे, आपण त्याला काय म्हणतो, जिथे न्यूक्लियर मेम्ब्रेन अब्सेंट असतो तिथे आपण त्याला न्यूक्लियोइड म्हणतो. ठीक आहे. आता काल 2 सेलचे टाईप बघितले होते आपण. तुम्ही सगळ्यात बेसिक सेलचा टाईप कोणता कोणता होता? प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल मधला फरक सांगितला होता मी तुम्हाला. काय आहे तो डिफरन्स? प्रोकॅरियोटिक न्यूक्लियर मेम्ब्रेन इज अब्सेंट. प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल मध्ये काय डिफरन्स असतो? अनडिफाईन्ड न्यूक्लियस आहे आणि एक वेल डिफाईन्ड न्यूक्लियस आहे. तर अनडिफाईन्ड कोणामध्ये असेल? प्रोकॅरियोटिक मध्ये अनडिफाईन्ड न्यूक्लियस आहे. आणि इकडे काय असेल? डिफाईन्ड किंवा वेल स्ट्रक्चर. वेल स्ट्रक्चर काय असतो? न्यूक्लियस असतो याच्यामध्ये. ठीक आहे, अनडिफाईन्ड न्यूक्लियस आणि हा डिफरन्स आहे युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक सेल मधला. ठीक आहे. आणि प्लांट आणि अॅनिमल सेल मधला मेजर डिफरन्स काय होता? सेल वॉल. सगळ्यात काय की कॉमन बेसिक स्ट्रक्चर काय? सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन, सेल वॉल. ठीक आहे. सायटोप्लाझम, न्यूक्लियस, व्हेरी सायटोप्लाझमिक ऑर्गनल्स. तुम्हाला सगळ्यात मोठी सेल कोणती आहे? ऑस्ट्रिचचे एक सिंगल सेल आहे ते. म्हणजे कुठलाही जे आपला स्पर्म असो, स्पर्म पण सिंगल सेल आहे. त्यानंतर अजून एक फिमेलचं एक असतं ते पण काय असतं? सिंगल सेल असतं. कोंबडीचं अंड ते पण सिंगल सेल असतं. मग सगळ्यात मोठं एक म्हणजे सिंगल सेल कोणता आहे? मग ऑस्ट्रिच एक, कारण की ते साईजला पण मोठे. बोल सर, मग सिंगल सेल आहे तर मग आपल्याला इंडिव्हिज्युअल कॉन्स्टिट्युएंट्स का दिसत नाही? म्हणजे आता सिंगल सेल आहे त्याच्यातलं मायटोकॉन्ड्रिया असेल पाहिजे, गोल्गी ॲपॅरेटस दिसतो ना. कोंबडीच्या अंड्यात नाही दिसत ना. काय आता कोंबडीचे अंडे बघ, 2 प्रकारचे कोंबडीचे अंडे. एक आपण बॉयलरचे जे खातो स्पेशल, ते काही कामाचे नाही. तू गावरान कोंबडीचे घे, त्यातून सगळं दिसेल. आणि मेन म्हणजे कोंबडीचं अंड काय की एक तिचं पिरियडचा पार्ट आहे. कोंबडी जे अंडे देते ते तिचा पिरियड आहे. जसं फिमेलला आपल्या पिरियड येतात, गर्ल्सला देतात, ते जे ब्लड येतं बाहेर, तसंच सेम टू सेम एक जे कोंबडीचं एक ते तिचा पिरियड आहे. ठीक आहे. त्यानंतर केव्हा येतं पिरियड? जेव्हा त्यांचं फर्टिलायझेशन होतं दोघांचं, कोंबड्याचं आणि कोंबडीचं. त्याच्यानंतर जे एग येतं बाहेर, त्याच्यानंतर ती खूप जास्त वेळ काय करते, त्याला गरम करावं लागतं, तिथं बसावं लागतं. त्यानंतर त्यामध्ये काय होतं? ते कोंबडीचं पिल्लू तयार होतं. ह्युमन मध्ये तसं आहे का? नाही. आपल्या ह्युमन मध्ये बाळ जे ते आतमध्येच तयार होतं. जेव्हा फर्टिलायझेशन, स्पर्म आणि एगचं जेव्हा फर्टिलायझेशन होईल त्याच्यानंतर तुम्हाला माहिती एकच स्पर्म फर्टिलाइज करतो फक्त. एकच स्पर्म. आणि किती स्पर्म जातात एका इजॅक्युलेशन मध्ये? नियर अबाउट काहीतरी 3-4 मिलियन स्पर्म जातात एका इजॅक्युलेशन मध्ये. आणि एकच फक्त फर्टिलाइज करतो, जो सगळ्यात पहिले अगोदर पोहोचतो आणि जो स्ट्रॉंग असतो तो फर्टिलाइज करतो. आणि सिंगल सेल एक पण आहे फिमेलचा, सिंगल सेल स्पर्म पण आहे. जेव्हा दोघांचं फर्टिलायझेशन होईल तेव्हा मल्टी सेल्युलर ऑर्गन तयार होता. मग त्यानंतर बॉडी तयार होते, एक छोटं बाळ तयार होते, त्याला आपण इम्ब्रिओ म्हणतो. इम्ब्रिओ जाऊन झायगोट, इम्ब्रिओ, त्यानंतर मग प्लॅसेंटाला जाऊन तिथे चिपकून जातो. आणि त्यानंतर काय होतं? छोटं इम्ब्रिओ तयार होतं, नंतर एक बाळ तयार होतं. ठीक आहे. हा. आणि स्मॉलेस्ट काय? स्मॉलेस्ट सेल कोणती? मग मायक्रोप्लाझम. बरोबर, मायक्रोप्लाझम. ठीक आहे. त्यानंतर सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन आणि सायटोप्लाझम जे ते लिव्हिंग मटेरियल आहे सेलचं, बाकी पार्ट्स नॉन लिव्हिंग असतात. ठीक आहे.
ऑन करता येईल प्रोजेक्ट. काय झालं हे पुसतो, तुम्हाला डायग्राम दिसेल व्यवस्थित, मग तिथे आपण बघू, तो एक एक पार्ट आपण एक्सप्लेन करू. आता दिसते डायग्राम दिसते. हा हा बोल ना. इथून कसं होतं ते क्लिअर? सर हे खाली ऍडजस्ट इथे झालं का? अच्छा ठीक आहे, अजून थोडं करायचं. ठीक आहे, पुन्हा बिघडून जाईल ते. ठीक आहे, ॲनिमल सेल स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, कुठले कुठले पार्ट सांगितले मी तुम्हाला? हे जी मेन पार्ट्स आहे बॉडीचे, म्हणजे सेलच्या बॉडीचे कुठले कुठले? न्यूक्लियस, गोल्गी कॉम्प्लेक्स, मायक्रोट्युब्युल्स, व्हॅक्युअल्स, इंडोप्लाझमिक रेटिक्युलम, सेंट्रिओल्स, मायटोकॉन्ड्रिया, लायझोझोम्स, रायबोझोम्स आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन. एवढे सगळे इम्पॉर्टन्स पार्ट आहे. हे मेन्शन करून घ्या तुम्ही, म्हणजे नोट डाऊन करून घ्या. एक एक फंक्शन मी म्हणजे एक्सप्लेन करणार आहे. फास्ट करा मेन्शन. ठीक आहे, जिससे सेल स्ट्रक्चर समझते हैं. स्मूथ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम, रफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. रफ आणि स्मूथ मध्ये काय फरक आहे? रायबोझोम प्रेझेंट असले म्हणजे काय होतं? रफ होईल, आणि अब्सेंट असलं म्हणजे स्मूथ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. बरोबर. जे इंडोप्लाझमिक रेटिक्युलमची डिस्कवरी ती पॉर्टर आणि थॉम्सननी केली होती. ठीक आहे, पॉर्टर आणि थॉम्सननी केली होती. पॉर्टर आणि थॉम्सननी त्याची डिस्कवरी केली होती इंडोप्लाझमिक रेटिक्युलमची. ठीक आहे, इंडोप्लाझमिक रेटिक्युलम काय हे कशाच्या फॉर्म मध्ये असतं? इंडोप्लाझमिक रेटिक्युलम दिसतंय तुम्हाला तिथं? इंडोप्लाझमिक रेटिक्युलम दिसतंय पुढे? इंडोप्लाझमिक रेटिक्युलम कशाच्या फॉर्म मध्ये दिसतंय तुम्हाला? ते कसला फॉर्म दिसतोय तिथं? हे इंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे दोन्ही हे ट्यूबच्या फॉर्म मध्ये दिसते. मग काय? इंडोप्लाझमिक रेटिक्युलम प्रेझेंट इन ट्युब्युल्स फॉर्म. ठीक आहे, ट्यूबच्या फॉर्म मध्ये. ट्यूब आणि सिस्टर्नीच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे, इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ते दोन टाइप्स आहे. काय झालं? जिथे कळत नसेल विचारा. ठीक आहे, कारण जोपर्यंत तुम्ही विचारणार मला कळणार नाही की कोणाला कळते कोणाला नाही कळते. म्हणजे असं एकदम फ्रँकली विचारा. ठीक आहे, रफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलमचे दोन टाइप्स आहे. कोणते कोणते? स्मूथ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि
रफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. स्मूथ इंडोप्लाझमिक मध्ये काय होईल मग, इथे रायबोझोम्स अब्सेंट असतील, बरोबर. अब्सेंट आहे म्हणून तो काय झाला, स्मूथ झाला. आणि इथे प्रेझेंट आहे. रायबोझोम प्रेझेंट आहे म्हणून तो काय झाला, रफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आणि अब्सेंट आहे म्हणून स्मूथ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम झाला. आता न्यूक्लिओलसचं काम काय. न्यूक्लिओलस कुठे, यामध्ये न्यूक्लिओलस दिसतोय का, दिसला कुठे न्यूक्लिओलस. न्यूक्लिओलसचं काम काय, न्यूक्लिओलस काय करतो, जे रायबोझोम्स आहे तो सिंथेसिस करतो. सिंथेसिस काय करणं म्हणजे काय होतं, तयार करणं, प्रोड्यूस करतो. रायबोझोम सिंथेसिस, आपलं न्यूक्लिओलस सिंथेसिस करतो रायबोझोम्स आणि देतो कोणाला, इंडोप्लाझमिक रेटिक्युलमला. ज्यांना देतो, ज्यांच्यावरती प्रेझेंट आहे ते असतील मग आरईआर, रफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आणि ज्यांना नाही देत, म्हणजे जिथे अब्सेंट असतील त्याला आपण काय म्हणू, स्मूथ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ठीक आहे. मेजर याचं काम काय, स्मूथ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि रफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं. त्याच्या अगोदर हे जे आपण रायबोझोम्स म्हणतोय, जे प्रेझेंट आहे स्मूथ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम वरती, रायबोझोमचं काम काय, फंक्शन काय रायबोझोमचं, बरोबर. फंक्शन काय, प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिससाठी हेल्प करतं. प्रोटीन कशासाठी यूज होतं सेलमध्ये, एक एनर्जी फॉर्म. ठीक आहे. प्रोटीन सिंथेसिससाठी यूज होतो रायबोझोमचा. आता जे रफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, डिफरन्शिएट करू शकता तुम्ही. एक या साईडला आरईआर लिहा, त्या साईडला एसीआर लिहा. मी काय सांगतो ते लिहून घ्या डायरेक्ट सरळ. इथे हे दोन सेपरेट केले तुम्ही, डिफरन्स बिटवीन सारखा. रफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये आरईआर सिंथेसिस प्रोटीन. आरईआर सिंथेसिस प्रोटीन. आणि एसीआर प्रोड्यूस फॅट अँड लिपिड्स. एसीआर प्रोड्युसेस फॅट अँड लिपिड्स, फॅट्स अँड लिपिड्स. फॅट अँड लिपिड कोणी तयार केलं, स्मूथ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम, बरोबर. आता हे फॅट आणि जे फॅट आणि लिपिड्स आहे, फॅट आणि लिपिड्स सगळ्यांचं फंक्शन एकमेकावरती डिपेंडंट आहे. हेच फॅट आणि लिपिड्स काय करतील, सेल मेम्ब्रेन आहे, सेल मेम्ब्रेनला बनण्यासाठी काय करतं, हेल्प करतं. ठीक आहे. इट हेल्प्स इन सेल मेम्ब्रेनला बनण्यासाठी कोण हेल्प करतं मग, फॅट आणि लिपिड्स. तर मग सगळ्यात मेजर फंक्शन कोणाचं आहे मग सेल मेम्ब्रेन बनवण्याचं, एसीआर, स्मूथ इंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं. ठीक आहे. त्यानंतर बरोबर. आणि जी सेल मेम्ब्रेन बनतं आपलं, सेल मेम्ब्रेन कोण बनवतंय आता, स्मूथ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. कशाच्या हेल्पनी, फॅट आणि लिपिडच्या. तर जी प्रोसेस आहे सेल मेम्ब्रेन बनण्याची, तिला आपण काय म्हणतो माहिती आहे कोणाला, बायोजेनेसिस. आता प्रत्येक प्रोसेसला नाव असतं. ठीक आहे. आता फॅट आणि लिपिड्स, एसीआर सेल मेम्ब्रेन बनवतोय विथ द हेल्प ऑफ फॅट अँड लिपिड्स, बरोबर. आणि त्या प्रोसेसला काय म्हणतो, द प्रोसेस इज कॉल्ड बायोजेनेसिस. बायोजेनेसिस म्हणू आपण त्याला. आरईआर मध्ये लिहा पुन्हा एक, की इट हेल्प्स इन ट्रान्सपोर्टेशन ऑफ प्रोटीन अँड अदर मटेरियल टू अदर, ठीक आहे, अदर पार्ट्स. याचं मेन फंक्शन काय मग आरईआरचं, की जो ट्रान्सपोर्ट करतो प्रोटीन. ठीक आहे. प्रोटीन ट्रान्सपोर्ट करतो अदर बॉडी पार्ट्सला, अदर सेलच्या बॉडी पार्ट्सला. ठीक आहे. आणि स्मूथ इंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं मेन फंक्शन काय, आपण मेन फंक्शन इथं लिहिलं,
RERचं मेन फंक्शन ACR मध्ये लिहा की इट हेल्प्स इन डिटॉक्सिफिकेशन ऑफ हार्मफुल सबस्टन्सेस. इट हेल्प्स इन डिटॉक्सिफिकेशन म्हणजे टॉक्सिक जे मटेरियल आहे, हार्मफुल मटेरियल आपल्या बॉडीमध्ये, त्याचं डिटॉक्सिफिकेशन करणं म्हणजे त्याला व्हॅनिश करायचं काम करतं. डिटॉक्सिफिकेशन मध्ये कोण हेल्प करेल मग? स्मूथ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. कुठे? इन लिव्हर मध्ये. ठीक आहे. इट हेल्प्स इन डिटॉक्सिफिकेशन ऑफ हार्मफुल सबस्टन्सेस इन लिव्हर. आणि फक्त कोणाच्या? ऑफ व्हर्टिब्रेट्स. ते पण मेन्शन करा, ऑफ व्हर्टिब्रेट्स फक्त. व्हर्टिब्रेटच्या लिव्हर मधलं जे डिटॉक्सिफिकेशन आहे हार्मफुल सबस्टन्सेस कोण करतं मग? क्वेश्चन येतो सरळ की व्हर्टिब्रेटच्या हु इज रिस्पॉन्सिबल फॉर डिटॉक्सिफिकेशन ऑफ लिव्हर इन व्हर्टिब्रेट्स, असा क्वेश्चन येतो. आलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये. कोण करेल मग? स्मूथ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ठीक आहे. त्यानंतर सेकंड आहे मायटोकॉन्ड्रिया. सेकंड कोण आहे पार्ट्स? मायटोकॉन्ड्रिया. सेकंड ऑर्गनल्स आहे. हे इथपर्यंत झालं लिहून. इथपर्यंत काही डाऊट आहे कोणाला? विचारा करा असेल. कोणाला समजलं? कोणाला नाही समजलं? कळतंय? फास्ट होतंय का जास्त? पक्का? सेकंड पार्ट आहे मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया बद्दल तुम्ही सांगा मला, सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्ही सांगा. तुम्ही वाचून आलेत ना? सांगा. पॉवर हाऊस एक बरोबर. अजून इट्स ओन DNA. अजून त्याला त्यामुळेच आपण काय म्हणलो होतो? ऑटोनॉमस आहे. ठीक आहे. डबल मेम्ब्रेन आहे. अजून आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन असतं. अजून ठीक, एवढंच इनफ आहे. इम्पॉर्टंट एवढंच आपल्यासाठी. काय? इट इज कॉल्ड एज पॉवर हाऊस ऑफ सेल. पॉवर हाऊस ऑफ सेल. यामध्ये काय होतं? ब्रेकडाऊन होतं एनर्जीचं. आपल्या स्टार्टिंगला जी ब्लड मधून जी एनर्जी भेटते ती कोणत्या फॉर्म मध्ये भेटते? कोणत्या फॉर्म मध्ये भेटते? ग्लुकोजच्या फॉर्म मध्ये. ग्लुकोजच्या फॉर्म मध्ये असते. त्याला ब्रेकडाऊन करून एनर्जी मध्ये कोण कन्वर्ट करतं मग? हा, एनर्जी मध्ये मायटोकॉन्ड्रिया. एनर्जी मध्ये ती प्रोसेस होते. ती प्रोसेस कशी होईल की ग्लुकोज म्हणजे काय? ग्लुकोजचा कशाच्या फॉर्म मध्ये असतो? ग्लुकोजचा सायंटिफिक नेम काय? त्याचं फॉर्म काय? ATPच्या फॉर्म मध्ये असतं. एटीपी म्हणजे ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. तर यामध्ये कन्व्हर्जन होतं एटीपीचं ADP मध्ये. एटीपीचं ADP मध्ये होतं. ADP मीन्स मग हे ट्रायफॉस्फेट डायफॉस्फेट. ठीक आहे. त्यानंतर आणि याचं कन्व्हर्जन कशात होईल मग? AMP म्हणजे मोनोफॉस्फेट, ॲडेनोसिन मोनोफॉस्फेट. ते हे कन्व्हर्जन. आता ATP जो आहे तो कॉम्प्लेक्स फॉर्म आहे आणि AMP जो आहे तो सिम्पलेस्ट फॉर्म आहे. तर जी सेल आहे तिला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये पाहिजे. ठीक आहे. म्हणून काय होतं की तिथे कन्व्हर्जन होतं. ATPचं ADP मध्ये होईल, ADPचं AMP मध्ये होईल. आणि ही एनर्जी कोण यूज करतं मग? आपली सेल. ठीक आहे. कन्व्हर्जन कुठे झालं? मायटोकॉन्ड्रिया मध्ये. बरोबर. त्याला आपण मोनोफॉस्फेट म्हणतो. आणि याचं मायटोकॉन्ड्रिया मध्ये काय? इट्स ओन जेनेटिक मटेरियल. इट हॅज इट्स ओन जेनेटिक मटेरियल. स्वतःचं जेनेटिक मटेरियल आहे मायटोकॉन्ड्रियाकडे. ठीक आहे. त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? ऑटोनॉमस सेल ऑर्गनल्स आहे. ठीक आहे. आता हा मायटोकॉन्ड्रिया आहे. कुठे दिसला मायटोकॉन्ड्रिया? हा स्ट्रक्चर काढून दाखवतो मायटोकॉन्ड्रियाचं. हे स्ट्रक्चर असं असतं मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर. ठीक आहे. हा असतो आउटर मेम्ब्रेन.
हा असतो इनर मेम्ब्रेन. इनर मेम्ब्रेन, आउटर मेम्ब्रेन. आता हे एकदम ह्याच्यासारखं का बरं गुंडाळलेलं कॉम्प्लेक्स का बरं केलं याच्यामध्ये? मायटोकॉन्ड्रियामध्ये सरळ एक ट्यूब देऊ शकत होतं लांबीवाली, का बरं असं केलं असेल? सरफेस एरिया वाढवण्यासाठी, बरोबर. आता तुम्ही कुठले आता इलेक्ट्रिकल जे यूज करता तुम्ही, इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक जे आपण गोष्टी यूज करतो त्यामध्ये पण असतं. कोणी ते छोटं ट्रान्सफॉर्मेशन बघितलंय? ट्रान्सफॉर्मर, बऱ्याच चिप असतात. जुन्या काळामध्ये कोणी टेप बघितले ज्यामध्ये गाणे चालायचे? त्यामध्ये असायचे बघा ते गुंडाळलेला ट्रान्सफॉर्मर. खूप जास्त कॉईल त्याला एकदम एका ठिकाणी. सिंपल जाऊ दे. फॅन तर सगळ्यांनी बघितला असेल कधी ओपन केलेला. फॅन मध्ये एकच तो जो कॉपरचा केबल असतो, खूप जास्त काय असतं कंबाईन केलं असतं त्याला. का बरं? त्यामुळे काय होतं, एक एनर्जी प्रोड्यूस होते, बट सरफेस एरिया वाढवतो. आता एवढा मोठा तो पूर्ण तार जर आपण काढला कॉपरचा, तर तो किती लांब असेल? खूप जास्त. इथून ऍटलिस्ट क्रांती चौक पर्यंत जाईल तो. एवढा आपण फॅनमध्ये कसं टाकणार? लंबा फॅन थोडी ना बनवणार आपण एका जागी. मग त्यामध्ये काय होतं, एक मॅग्नेटिक फील्ड पण तयार होते त्यामुळे. सो जागा कमी, एनर्जी जास्त साचवायची, स्टोअर जास्त करायची एनर्जी. सो त्यामुळे काय झालं, जागीच त्यांनी काय केलं, कॉम्प्लेक्स करून ठेवलं सिच्युएशन. जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण काय म्हणतो, इनर मेम्ब्रेन. डबल मेम्ब्रेन मायटोकॉन्ड्रिया, ते एनर्जी स्टोअर करण्यासाठी, त्याचं बाकी काही हे नाहीये. आणि त्यामध्ये स्वतःच जेनेटिक मटेरियल पण असतं. इथपर्यंत काही डाऊट आहे? मायटोकॉन्ड्रियामध्ये कळतंय? त्यानंतर प्लास्टिड्स. प्लास्टिड्स कुठे? यामध्ये दिसते प्लास्टिड्स. ॲनिमल सेलमध्ये नसतं. आय एम चेकिंग यू. तुमचं नॉलेज चेक करत होतो. ठीक आहे, नोट डाऊन केलं सगळ्यांनी? लास्ट टाइम मागच्या वेळेस लेक्चरमध्ये काय करायचं, मी मुद्दामून काहीतरी चुकीचं सांगायचो. जो माझी चुकी समोर आणून देईल मग त्याला काहीतरी गिफ्ट असतं माझ्याकडून, असं चॉकलेट वगैरे कसं काही नाही. ठीक आहे, तर मी बऱ्याचदा चुकीचं पण सांगेल, ते मुद्दामून सांगेल. असं काही नाही की म्हणजे मी विसरलो, काहीतरी विसरू पण शकतो, असं काही नाही, परफेक्ट नाही. बट मोस्टली काय होतं, एखाद्या वेळेस मी काहीतरी सांगतो की बाबा हे नाही ते नाही, मग ते तुम्ही ऍज एक्सपेक्टेशन असं असतं की तुम्ही सांगायचं मला ती चूक. आणि कधी होतं, जेव्हा तुम्ही स्वतः ते रीड करून येणार अगोदर, तर मी सांगणार, मी दुसऱ्या दिवशी सांगाल ते तुम्हाला की हे चुकीचं सांगितलं होतं मी, पण मग तुम्ही तुमचं स्वतःच हे करणार ना, ते असं समजाल मी तुम्ही मठ्ठ आहे, मग नाही की नाही, मंद आहे की बाबा तुम्हाला मी एवढं चुकीचं सांगतोय तरी तुमच्या लक्षात येत नाही. बरोबर आहे. आणि खूप वेळा होता असं, मी एका लेक्चरमध्ये 10-15 चुका पण सांगून देईल कधी कधी, तुम्ही शोधून आणायचे. त्या शोधून आणण्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही अगोदर रीड केलं, त्यानंतर मला जर सांगितलं की नाही सर हे असं नाही, हे चुकीचं आहे, अजून जास्त चांगलं, मला चांगलं वाटेल. आणि मग टीचिंगला म्हणजे शिकवायला पण सोपं जाईल, आणि अजून एक्साइटेड असेल की ते लेकर करून येतात. म्हणजे मी जे कधी कधी न कळत चुका होतात त्या पण होणार नाही माझ्याकडून कदाचित. म्हणजे शिकवता शिकवता मला असं वाटतं की माझी पण इम्प्रूव्हमेंट होते, तुमच्यासोबत माझी पण होते. ठीक आहे. त्यानंतर प्लास्टिड्स 3 नंबरचं, 3rd नंबरचं प्लास्टिड्स. प्लास्टिड्स हे कुठे असतं फक्त मग प्लांट सेल मध्ये. इट फाउंड्स इन प्लांट सेल. याला आपण काय म्हणतो, किचन ऑफ सेल म्हणतो याला, किचन ऑफ सेल. सेलचं म्हणजे किचन आहे सेलचं. ठीक आहे. प्लांट सेलमध्ये इथे सगळं जे काय त्याचं फूड आहे, ह्या पार्ट प्लास्टिड्स मध्ये बनतं. प्लास्टिड्स मेनली कुठे प्रेझेंट असतं, फक्त प्लांट सेलमध्ये, ना की ॲनिमल सेलमध्ये नसतं. 3 टाईपचे प्लास्टिड्स असतात. एक कोणते कोणते सांगा? क्रोमोप्लास्ट, क्लोरोप्लास्ट आणि ल्युकोप्लास्ट. सगळ्यांना माहित होते. आता त्याचे फंक्शन सांगा. ल्युकोप्लास्ट कलरलेस. मी फंक्शन विचारत होता. स्टोरेज, हेल्प इन स्टोरेज.
क्लोरोप्लास्टचं सांगा. कलर असतो त्यामध्ये ऑब्विसली काय असेल, क्लोरोप्लास्ट, क्लोरोफिल, त्यामध्ये ग्रीन कलर येतो प्लांटला. आणि त्याचं काम काय मग, लाईट ट्रॅप करायचं, सनलाईट. इथे प्रिपरेशन होतं फूडचं, मेन प्रिपरेशन कुठे होतं, फूडचं तिथे होतं. त्यानंतर क्रोमोप्लास्टचं काय, कलर देण्याचं काम आहे. ठीक आहे, मेनली कुठे असेल मग हा जो क्रोमोप्लास्ट आहे कुठे असेल, कलर कुठे कुठे असतं, फ्लावर्स आणि फ्रुट्स मध्ये. बरोबर, करेक्ट आहे. लिहून घ्या मग आता जे तुम्ही सांगितलं तेच. क्लोरोप्लास्टला 1 नंबर, क्लोरोप्लास्ट मध्ये प्रिपरेशन ऑफ फूड. क्लोरोप्लास्टचं काय काम आहे, प्रिपरेशन ऑफ फूड. फूडचं प्रिपरेशन करेल. त्यानंतर क्रोमोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट. ठीक आहे, क्रोमोप्लास्टचं काय फंक्शन सांगितलं तुम्ही, प्रोव्हाइड कलर करतं, कलर पिगमेंट. ठीक आहे, फ्रुट्स आणि फ्लावर मध्ये, फ्रुट्स आणि फ्लावर. त्यानंतर ल्युकोप्लास्टचं काय काम आहे मग, एकाने काय केलं, फूड स्टोर प्रिपेअर केलं, आता कोणाचं तरी काम आहे स्टोअर करून ठेवण्याचं. कारण की जसं डायरेक्टली प्रिपेअर करून कोणाला तर देऊ शकत नाही, तो स्टोअर करावं लागेल, जेव्हा गरज असेल तेव्हा पाठवतं. ठीक आहे, ल्युकोप्लास्ट काय काम आहे ल्युकोप्लास्टचं मग, स्टोरेज. स्टोरेज कोण करतं मग, ल्युकोप्लास्ट. ठीक आहे, इथपर्यंत काही डाऊट आहे. आता फ्लावर्सला कलर आणि स्मेल का बरं असतो बरं, फ्लावर्सला कलर आणि फ्लावर्स किंवा फ्रुट्सला कलर आणि स्मेल का बरं असतो, आपल्यासाठी असतो का, की नाही बाबा कोणीतरी ह्युमन येईल, एक फ्लावर घेऊन दुसऱ्याला देईल, काहीतरी फायद्यात होईल त्याचा, असं असतं काही नाही. कशासाठी असतो, आता एक प्लांट दुसऱ्या प्लांटकडे जाऊ म्हणजे चालून तर जाऊ शकत नाही, की चला आपण दोघं जाऊन ब्रीडिंग करू किंवा फर्टिलायझेशन करू, एकमेकाकडे जाऊ शकत नाही चालून. मग त्यांच्याकडे कोण येतं, इन्सेक्ट्स येतं, त्याला आपण काय म्हणतो, एजंट. एजंट असतात. एजंट कोणते कोणते मग, वॉटर, एअर आणि विंड, वॉटर आणि इन्सेक्ट्स. ठीक आहे, हे काय झाले, एजंट झाले, फर्टिलायझेशन मध्ये हेल्प करतात. ठीक आहे, ते आपण प्लांटच्या याच्यामध्ये बघू. बट जे फ्लावर आहे, आता वेगवेगळ्या टाईपचे फ्लावर्स असतात, जसं की आपलं कलर फ्लावर आहे, रोजचं फ्लावर काय असतं, कलर एकदम जास्त कलर्स आहे त्याला, त्यामुळे काय होतं, जे इन्सेक्ट्स आहे ते त्याकडे अट्रॅक्ट होतात. आणि त्यामध्ये एक ते स्पेसिफिक त्याला लालच म्हणून एक थोडं ते इन्सेक्ट फ्लावर मध्ये थोडं गोड गोड एक असतं, गोड गोड पदार्थ म्हणजे गोड लागतं, नेक्टर त्या तिथे अट्रॅक्ट होता, जे बाकीचे इन्सेक्ट्स तिथे अट्रॅक्ट होता. आणि त्यांच्या पायांना पंखांना लागून काय जातं मग, पोलन ग्रेन्स, ते एका फ्लावर कडून दुसऱ्या फ्लावरकडे ट्रान्सफर होता. आणि तिथे काय होतं मग, फर्टिलायझेशन होतं, पॉलिनेशन होतं. ठीक आहे, ते काम आहे फ्लावर्सला कलर आणि स्मेल येण्याचं. ठीक आहे, त्यानंतर 4 नंबरचा ऑर्गनल्स आहे लायझोझोम्स. लायझोझोम्स यात आहे लायझोझोम्स कुठे, ग्रीन कलर. आता त्याचं फंक्शन सांगा काय असेल तर, सुसाईड बॅग म्हणजे काय करते तिथं, काय काम असेल त्याचं, काय काम असेल, काय करणं म्हणजे एक्झॅक्ट. हायड्रोलॉजी एवढे भारी भारी शब्द नको वापरू यार, मला कळत नाही. हा, काय काय काम करतं लायझोझोम मध्ये, काही वेगवेगळे हे दिसत आहे का तुम्हाला, लेअर आहे का मेम्ब्रेन आहे, सिंगल मेम्ब्रेन आहे, सिंगल मेम्ब्रेन लायझोझोम, सिंगल मेम्ब्रेन.
लायझोझोम सिंगल मेम्ब्रेन आहे. फंक्शन लक्षात येत आहे सगळ्या ऑर्गनलचे फंक्शन लक्षात येत आहे. ठीक आहे, आपण आता सध्या खूप बेसिक लेवलला आहे सेलच्या. जेव्हा आपण वरती जाऊ एकदा न्यूक्लियस सेलचे सगळे पार्ट समजून घेतले त्यानंतर मग पुढे गेल्यानंतर एकदम ब्रॉडर लेवलला जाऊ. मग त्यानंतर बॉडी पार्टचं कधी डिस्कशन होणार नाही. त्यामुळे आता त्याचे फंक्शन्स लक्षात ठेवा. समोर जाऊन आपल्याला लागेल फंक्शन्स कुठला पार्ट काय हेल्प करतो. ठीक आहे, मी विचारेल तेव्हा. सो त्याचे फंक्शन्स लक्षात ठेवा फक्त. आणि एखादी स्पेशालिटी असली की जी क्वेश्चन मध्ये येऊ शकते ते पण लक्षात ठेवा. जसं की हा सिंगल मेम्ब्रेन आहे, मायटोकॉन्ड्रिया डबल मेम्ब्रेन होता. एकच दोय ज्याच्या इकडे जेनेटिक मटेरियल आहे स्वतःचं. ठीक आहे, तिघ जण तसे, पण मायटोकॉन्ड्रियाकडे जेनेटिक मटेरियल स्वतःचं. ठीक आहे, लायझोझोम इथे एन्झाईम्स असतं एक हायड्रोलायटिक एन्झाईम्स म्हणून असतो आपण. याच्यामध्ये जे लायझोझोम मध्ये इट फिल्ड विथ हायड्रोलायटिक एन्झाईम्स. ठीक आहे, आणि कुठे हेल्प करेल हायड्रोलायटिक एन्झाईम्स मग यालाच आपण डायजेस्टिव्ह एन्झाईम्स म्हणतो. डायजेशन मध्ये हेल्प करेल. ठीक आहे, डायजेशन मध्ये हेल्प करेल. कोणाला करेल डायजेशन मध्ये हेल्प? सेलला. आता तुम्ही काय म्हणले? सुसाइडल बॅग किंवा डस्टबिन म्हणतो आपण याला. डस्टबिन ऑफ सेल म्हणतो याला. ठीक आहे, म्हणजे काय होईल? डस्टबिन म्हणजे जे वेस्ट मॅनेजमेंटचं काम कोण सेलमध्ये करेल तर ते कोण करेल? मग लायझोझोम करेल. जेवढं वेस्ट मटेरियल आहे सगळं लायझोझोम मध्ये जाईल. ठीक आहे, तिथून ट्रान्सफर होईल समोर. आणि सुसाइड सेल का, सुसाइड पार्ट का बरं म्हणतो आपण याला? सुसाइडल पार्ट का बरं म्हणतो? सेलचा सुसाइडल पार्ट या त्याला का बरं म्हणतो आपण सुसाइडल पार्ट? काहीतरी रिझन असेल. आता एखाद्या वेळेस सेल डॅमेज होते जेव्हा ती भरून निघत नाही सेल, तिचं पुन्हा रिक्रिएट नाही होऊ शकत, तर मग काय करते? हा जो पार्ट आहे लायझोझोम्स हा पूर्ण सेलला गिळून घेतो. सुसाइडल बॅग त्याच्यामुळे म्हणतो की पूर्ण सेल तो इंगल्फ करतो, बस्ट करून तिला इंगल्फ करतो. त्यामुळे आपण काय सुसाइडल बॅग ऑफ सेल. की आता हे पूर्ण वेस्ट जाईल. जर सेल डॅमेज झाली, इन्फेक्शन झालं, डॅमेज झाली, ती सेल विदाऊट रिझननी काय होईल? दुसऱ्या सेलला पण काय करू शकते? अफेक्ट करू शकते. त्यामुळे काय करतो हा स्वतःच लायझोझोम्स काय करतो की या सेलला पूर्ण गिळून घेतो आणि स्वतः मग बाहेर निघून जातो वेस्ट मटेरियल थ्रू. ठीक आहे, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? सुसाइडल बॅग म्हणतो. त्यानंतर गॉल्गी ॲपरेटस दिसतंय तुकडं, गॉल्गी बॉडीज, गॉल्गी ॲपरेटस, गॉल्गी कॉम्प्लेक्स. ते लिहा आता नेक्स्ट. गॉल्गी बॉडीज किंवा गॉल्गी कॉम्प्लेक्स. ठीक आहे, खूप छोटं काम आहे त्याचं. गॉल्गी कॉम्प्लेक्सचं सगळ्यात सिंपल एक्झाम्पल जर म्हणायचं झालं, फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉन ते स्वतः तयार करता का? ते काय करता? ट्रान्सपोर्ट करता, पॅकेजिंग करता. फक्त सेम ॲज इट इज काम काय फक्त की पॅकेजिंग करता. कोणाकोणाचं? प्रोटीन, लिपिड्स आणि फॅटचं पॅकेजिंग करता, सिंथेसिस करता व्यवस्थित आणि ट्रान्सपोर्ट करता. काय काय काम फंक्शन त्याचं काय? पॅकेजिंग, सिंथेसायझिंग आणि ट्रान्सपोर्टेशन ऑफ लिपिड, फॅट्स आणि प्रोटीनचं. एवढं लिहून घ्या फक्त. एवढंच काम आहे त्याचं गॉल्गी बॉडीचं. काय लिहिलं? द फंक्शन ऑफ गॉल्गी कॉम्प्लेक्स इज पॅकेजिंग, सिंथेसायझिंग आणि ट्रान्सपोर्टिंग ऑफ फॅट, लिपिड्स आणि प्रोटीन्स. एवढं लिहून घ्या त्याच्याबद्दल फक्त. ठीक आहे, एक्झाम्पल तर सिंपल फ्लिपकार्ट, ॲमेझॉन सारखं. ठीक, त्यानंतर काही व्हॅक्युअल्स आहे. बंद झालं का? लाईट गेली का? अच्छा, व्हॅक्युअल्स होते जे असे सर्क्युलर पार्ट होते सेलच्या बॉडी पार्ट मध्ये. त्यांचं काय काम? मग व्हॅक्युअलचं काय काम होतं? स्टोरेजचं काम करतात. ठीक आहे, स्टोर लाईक प्रोटीन, अमिनो ऍसिड, फूड पार्टिकल स्टोरेज करण्याचं काम कोण करतं? मग
व्हॅक्युल्स करता. सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे सेल वॉल. आता सेल वॉल पण पार्ट एक सेलचा. सेल वॉल प्रेझेंट कुठे असतो आणि अब्सेंट कुठे असतो? प्लांट सेलमध्ये प्रेझेंट आहे आणि ॲनिमल सेलमध्ये अब्सेंट आहे. बरोबर. मग त्यामुळेच काय होतं, वॉटर स्टोअर करू शकतो किंवा बाकीच्या गोष्टी स्टोअर करू शकतो आणि त्याला एक प्रॉपर वेल स्ट्रक्चर भेटतं. कोणाला? सेलला. काय आणि जे सेल मेम्ब्रेन आहे, सेल वॉल आहे, ते रिजिड असतं. रिजिड म्हणजे रिजिडचा मिनिंग काय होतो? हार्ड एकदम. ते जास्त इझिली ब्रेक होऊ शकत नाही. म्हणून सेल वॉल एक प्रोटेक्शन म्हणून पण काम करतं याच्यामध्ये, सेलमध्ये. ठीक आहे, प्लांट सेलमध्ये. मग मेनली फंक्शन काय करेल? इट प्रोव्हाइड्स काय? सपोर्ट अँड प्रोटेक्शन टू द सेल. यामुळेच काय करते? सेल सस्टेन करू शकते. जे सेलवाले ते काय करतं? प्रोटेक्शन करतं सेलचं बाकी डॅमेजिंग पासून. ठीक आहे. आता डिफरंट टाईप म्हणजे वेगवेगळ्या याचे सेल आहे. प्लांटची वेगळी, फंगीची सेलवाला वेगळी असते आणि बॅक्टेरियाची. फक्त ॲनिमल सेलमध्ये नाही. फंगीमध्ये पण सेलवाल असते आणि बॅक्टेरियामध्ये पण सेलवाल असते. ती वेगवेगळ्या मटेरियल पासून बनते. जशी प्लांटची जी सेलवाल आहे ती कशापासून बनेल? सेल्युलोज. प्लांटची जी सेलवाल आहे ती सेल्युलोज पासून बनते. प्लांटची सेलवाल कशापासून बनेल? सेल्युलोज. त्यानंतर फंगीची कशापासून बनेल? कायटिन म्हणतो आपण त्याला. चिटिन, कायटिन. फंगीची कायटिन म्हणतो त्याला आपण, चिटिन. ठीक आहे. त्यानंतर बॅक्टेरियाची कशाने बनेल? पेप्टिडोग्लायकॉन. ठीक आहे. पेप्टिडोग्लायकॉन याच्यापासून बनलेली असते सेल वॉल. मग हे जे मटेरियल आहे हे डिपेंड करतं की त्या सेलचं किती प्रोटेक्शन होणार आहे. आता सगळ्यात जास्त प्रोटेक्शन कुठे लागेल? सगळ्यात जास्त स्ट्रॉंगेस्ट कुठलं असू शकतं मटेरियल यातलं? प्लांटमध्ये. पक्का लॉक करू? ठीक आहे. प्लांटचं सेल्युलोज त्याच्यापेक्षा बॅक्टेरियाचं सगळ्यात जास्त हार्ड असतं. कारण की बॅक्टेरिया सिंगल सेल, त्याला जास्त प्रोटेक्शन लागेल. जास्त प्रोटेक्शन नाही आहे त्याच्याकडं. ठीक आहे. त्यामुळे पेप्टिडोग्लायकॉन हार्डेस्ट असतं, सेल्युलोज जास्त. ठीक आहे. इथपर्यंत काही डाऊट आहे? विचारा काही पण असेल तर. काहीच नाही म्हणल्यावर मग तुम्हाला काहीच नाही कळालं. एक तर सगळं कळालं, नाही तर काहीच नाही कळालं. सगळं कळालं. नाईस ओनली. हा ठीक आहे. मूव्ह करायचं समोर. मग आपण आता जाऊ न्यूक्लियस वरती. ठीक आहे. हे झाले बॉडी ऑर्गन्स बघितले आपण सेलचे. बॉडी ऑर्गन्स बघितले. आता न्यूक्लियस कडे जाऊ. न्यूक्लियस मध्ये काय मटेरियल असतं, त्याचं फंक्शन काय असतं, त्याचे काय काय अजून स्पेशालिटी, त्याची कॅरेक्टरिस्टिक काय असतं ते पण बघू. ठीक आहे. फास्ट नाही होते जास्त फास्ट झालं युट्यूबला जायचं व 0.7 पाहिजे स्पीड करून बघायची. मग ठीक आहे. न्यूक्लिक ऍसिड बोर होते का जास्त? एकदम व्यवस्थित चाललं न्यूक्लिक ऍसिड. काल तुमचं इंट्रोडक्शन घेण्याचं विसरून गेलो. मग एकदा लक्षात नाही राहणार नाव, लक्षात एकदाच, पण तरी एकदा नाव सांगून द्या तुमची. ईश्वर ऋग्वेद, हर्षवर्धन गाडे, पृथ्वी देशमुख, स्वयं पापडकर, ऋषभ हर्षल टाटे, क्षितिजा कुरुश, अक्षय कोरडे, वेद कुलकर्णी,
तू शाहिद, अंशुल, विवेक पुजारी, पार्थ गावंडे, करण, ओमकार, तन्मय, संग्राम, अर्जुन, श्रावणी पोद्दार. ते पोद्दार स्कूल तुमचीच आहे का मग? श्रुती, निधी, आर्यामुळे, कृष्णेंदू. अच्छा ठीक. म्हणजे लक्षात तर राहणार नाही एकदम सगळेचे सगळे नाव, बट मी ट्राय करेल. मग रिपीट तर कोणाचं नाव झालं नाही आय थिंक. नाही ठीक आहे, ट्राय करेल. हा तर ठीक आहे, आपण म्हणजे न्यूक्लियस कडे जाऊ. न्यूक्लियस मध्ये काय असेल मग? न्यूक्लिक ऍसिड असेल. ठीक आहे, न्यूक्लिक ऍसिड बघू आपण काय असतं मग. न्यूक्लिक ऍसिड. आता न्यूक्लिक ऍसिडचे काय काय कंपाऊंड असतील माहिती आहे काही? न्यूक्लिक ऍसिडचे काय काय कंपाऊंड असतील? डीएनए, आरएनए, हे काय असतं? न्यूक्लिक ऍसिड आहे. ठीक आहे. डीएनए मध्ये पण डीएनए चे वेगवेगळे डिफरंट टाइप्स, एक प्युरिन्स असतात, पायरिमिडिन्स असतात. त्यावर लाईट पण गेली. डीएनएचं स्ट्रक्चर ते कसं सुरू नाही झालं? न्यूक्लिक ऍसिड में काय मग? इट इज अ कॉम्प्लेक्स कार्बोनिक कंपाउंड्स. ठीक आहे, इट इज अ कॉम्प्लेक्स आहे, कॉम्प्लेक्स कार्बोनिक कंपाउंड. कार्बन पासून बनलेलं असतं सगळ्याचं सगळं. ठीक आहे, वेगवेगळे त्याचे फॉर्म आहे, आणि जसं डीएनए आणि आरएनए त्याचे फंक्शन्स पण डिफरंट आहे. ठीक आहे, इट इज अ पॉलिमर्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स. न्यूक्लियोटाइड्स सांगितलं तुम्हाला, येत आहे का न्यूक्लियोटाइड्स? न्यूक्लियोटाइड्स कशा म्हणलो होतो आपण? जिथं काय असतं? न्यूक्लिओइड म्हणलो, सॉरी. हा न्यूक्लियोटाइड समोर येईल. इट इज अ पॉलिमर्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स. न्यूक्लियोटाइड्स. डीएनए हा ॲनिमल मध्ये प्रेझेंट असतो आणि आरएनए हा प्लांट मध्ये प्रेझेंट असतो. बरोबर आहे की नाही? नाही मग दोघांमध्ये पण असतं. ठीक. हा, यातला न्यूक्लिक ऍसिड मधला पहिला कंपोनेंट कोण आहे मग? डीएनए. डीएनएचा फुल फॉर्म सांगा. न्यूक्लिक ऍसिड, डीऑक्सीरायबो न्यूक्लिक ऍसिड. डीऑक्सीरायबो न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लिक ऍसिड आहे पण डीऑक्सीरायबो. ठीक आहे. हे असतं डीएनएचं स्ट्रक्चर. ठीक आहे, डीएनएचं स्ट्रक्चर कसं मग? हे कसं दिसतं स्ट्रक्चर तुम्हाला? क्लिअर दिसतं ना? इमेज क्लिअर दिसते? कसं आहे? हा, ट्रायंगल. तर त्याला आपण काय म्हणतो? हेलिकल स्ट्रक्चर म्हणतो त्याला. हेलिकल आहे, बट कसं आहे? डबल हेलिकल आहे. आरएनएचं सिंगल हेलिकल असतं आणि डीएनएचं डबल हेलिकल असतं. ठीक आहे, डबल हेलिकल स्ट्रक्चर म्हणतो आपण याला. डबल हेलिकल स्ट्रक्चर, डबल हेलिकल स्ट्रक्चर आहे डीएनएचं. ठीक आहे. इट कन्सिस्ट ऑफ, लिहून घ्या, इट कन्सिस्ट ऑफ, त्याच्या अगोदर एक लिहा, अँटी पॅरलल टू इच अदर. अँटी पॅरलल आहे, अँटी पॅरलल टू इच अदर आहे. अँटी पॅरलल टू इच अदर. हा, त्यानंतर लिहून घ्या, इट कन्सिस्ट ऑफ पेंटॉस शुगर. यामध्ये शुगर कोणती असते? पेंटॉस असते. इट कन्सिस्ट ऑफ पेंटॉस शुगर. इट कन्सिस्ट ऑफ पेंटॉस शुगर, डीऑक्सीरायबोज,
डिऑक्सिरायबोज, फॉस्फोरिक ऍसिड अँड नायट्रोजनस बेसिस, नायट्रोजनस बेस. ठीक आहे. रायटिंग मध्ये प्रॉब्लेम कोणा डायरेक्टली असं सांगितलं तर लिहिता येतं सगळ्यांना, काही प्रॉब्लेम नाही. असं प्रत्येक वेळी मेन्शन करणं गरजेचं आहे का? नाही. ठीक आहे. कारण की ठीक आहे. इट कन्सिस्ट ऑफ पेंटॉस शुगर, डिऑक्सिरायबोज, फॉस्फोरिक ऍसिड अँड नायट्रोजन बेसिस. आता नायट्रोजन बेसिस आपल्याकडे दोन आहे. कुठले कुठले? हे दोन आहे. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो? प्युरिन्स अँड पायरिमिडिन्स. नायट्रोजन बेसिस आहे प्युरिन्स अँड पायरिमिडिन्स. ठीक आहे. तर प्युरिन्स मध्ये कोणते कोणते येईल मग? प्युरिन्स अँड पायरिमिडिन्स नायट्रोजन बेसिस आहे. नायट्रोजन बेसिस आहे. एक आहे प्युरिन्स, पायरिमिडिन्स. प्युरिन्स अँड पायरिमिडिन्स. प्युरिन्स मध्ये कोणकोणते नायट्रोजन बेसिस असतील मग? ॲडेनाइन आणि बरोबर ॲडेनाइन आणि ग्वानिन. याच्यात दिसतं ॲडेनाइन ग्वानिन कुठे? हे दोन आहे. डीएनए ची गोष्ट करतोय आपण आता. ठीक आहे. आरएनए ची आल्यानंतर तिकडची एक रिप्लेस होतो. ठीक आहे. ॲडेनाइन आणि ग्वानिन आणि उरले दोन पायरिमिडिन्स मध्ये कोण असतील मग? सायटोसिन आणि थायमिन. ठीक आहे. सायटोसिन आणि थायमिन. याची कोड पण आहे CAG. ATGC. ATGC चे असे बॉन्ड बनतात. हे जे बॉन्ड बनलेले असतात ATGC असतात. A सोबत T असतो, G सोबत CO असतो. ATGC चे बॉन्ड असतात. ठीक आहे. आणि पायरिमिडिन्स मध्ये सायटोसिन थायमिसिन असतं. हे सांगितले तुम्हाला मी बॉन्ड्स. हे असतं समजा ATGC. ATGC चे बॉन्ड असतात. ए म्हणजे ॲडेनाइन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन. हे त्याचे स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. हे स्ट्रक्चर तुम्ही घरून काढून आणायचंय एका साईडला. सेम टू सेम स्ट्रक्चर भेटून जाईल. असा फॉर्म तुम्हाला इमेज गुगल मध्ये भेटून जाईल. ठीक आहे. डीएनएचं काम काय सांगितलं तुम्ही? काय काम करतं डीएनए? मग प्रोटीन सिंथेसिस करतं. अजून काय? जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर करतं. वन पार्ट टू अनदर पार्ट किंवा वन जनरेशन टू अनदर जनरेशन. ठीक आहे. त्यानंतर डीएनएचे काही टाइप्स आहे. किती टाइप्स आहे डीएनएचे? टाइप्स ADNA, BDNA, CDNA, DDNA, TDNA. ठीक आहे. 4 टाइप्स आहे. ADNA, BDNA 5 आहे सॉरी. A, B, C, D आणि T. तर TDNA जो आहे तो TI प्लास्मिड मध्ये प्रेझेंट असतो. TI प्लास्मिड समोर येईल आपल्याला. A, B, C, D आणि T एवढे टाइप्स आहे डीएनए चे. आणि मी सांगितलं होतं यामध्ये शुगर कोणती आहे? डीएनए मध्ये शुगर कोणती आहे? पेंटॉस. आरएनए मध्ये कोणती असेल मग? रायबोज शुगर आहे. ठीक आहे. रायबोज शुगर आहे. सेकंड पार्ट आहे आरएनए. इथपर्यंत कळालं? TI प्लास्मिड. TDNA प्रेझेंट इन TI प्लास्मिड. सांगतो थांब समोर येईल. TI प्लास्मिड. TI प्लास्मिड मध्ये प्रेझेंट असतं. सेलचाच पार्ट एक. बरोबर. आता आरएनएचं पण लिहून घ्या सेम. इट कन्सिस्ट ऑफ रायबोज शुगर, फॉस्फोरिक ऍसिड आणि नायट्रोजनस बेसिस. पेंटोसच्या जागी फक्त रायबोज शुगर करायचं आहे. ठीक आहे. बाकी सगळं सेम आहे. आणि इथे रिप्लेस कोणता होईल? रिप्लेस थायमिन रिप्लेस होईल युरॅसिलला. तेवढं लिहून घ्या. इथे थायमिन रिप्लेस होईल युरॅसिलला. ठीक आहे. ग्वानिन, ॲडेनाइन, सायटोसिन सेम आहे. युरॅसिल चेंज झाला, रिप्लेस झाला. हा प्युरिन्स आणि पायरिमिडिन्स त्याला पण. मग याचे फॉर्म कोणते बनतील? जसं ATGC बनला त्याचा कसा बनेल मग?
AUGC. आणि जो ह्या दोघांना बॉन्ड करतं का, या दोघांना जे कनेक्शन करतं का बॉन्ड, त्याला आपण कोणता म्हणतो? फॉस्फोडायस्टर बॉन्ड. कुठला? फॉस्फोडायस्टर. फॉस्फोडायस्टर बॉन्ड काय करेल मग? जे नायट्रोजन बेसिस आहे त्यामधलं कनेक्शन बनवेल. ठीक आहे, फॉस्फोडायस्टर बॉन्ड. दोन नायट्रोजन बेसिस मधला जो बॉन्ड बनवेल त्याला आपण फॉस्फोडायस्टर बॉन्ड म्हणतो. कुठलाही असो तो, ATGC असो किंवा AUGC असो, त्याच्यामधला जो बॉन्ड आहे त्याला आपण काय म्हणतो? फॉस्फोडायस्टर बॉन्ड. ठीक आहे. त्यानंतर टाइप्स ऑफ क्रोमोझोमचे इथपर्यंत कळालं सगळ्यांना? काही डाऊट आहे? विचारा. आज नाही जरी आले तुम्हाला वाचून, जर घरी डाऊट आले तर उद्या घेऊन यायचे. ठीक आहे, हे रफ करू. आता टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स. टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स. ठीक आहे, हे टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स. क्रोमोझोम्स कुठे होते आपण बघितले? कुठे होते? न्यूक्लियस मध्ये होते. आणि मेन म्हणजे हेच काय असतं? तुमचं जेनेटिक मटेरियल असतं. आता याचा जो सेंट्रोमियर आहे त्याच्या प्रेझेंट कुठे प्रेझेंट आहे, कोणत्या पोझिशनला प्रेझेंट आहे, त्यावरती टाइप्स आहे क्रोमोझोम्सचे. ठीक आहे, जसं की आता हा सेंटरमध्ये एक्झॅक्ट सेंट्रोमियर सेंटरमध्ये, त्याला आपण काय दिलं नाव? मेटासेंट्रिक. आता थोडा सेंटरवरच्या वरती शिफ्ट झाला मग त्याला सब मेटासेंट्रिक. आणि खूपच एकदम टेलच्या आसपास गेला, म्हणजे टेल पण नाही खूप जास्त आणि जास्त मध्ये पण नाहीये, त्याला आपण अॅक्रोसेंट्रिक दिलं नाव. आणि एकदम टेल लेवलला आहे त्याला आपण टेलोसेंट्रिक, म्हणजे लास्टला आहे. तिथून फक्त दोनच असे टाइप्स असतात. क्रोमोझोमचं काय काम असतं? क्रोमोझोम्स काय असतं आपले? काम काही नसतं. क्रोमोझोमचं काम म्हणजे फंक्शन आहे की आपल्या जे क्रोमोझोम्स असतात, किती क्रोमोझोम्स आहे ह्युमन्स मध्ये? 46 पेअर. किती असतात? 23 पेअर क्रोमोझोम्स आहे. म्हणजे असल्या किती पेअर असतील? 23 पेअर्स असतील. क्रोमोझोम म्हणजे हा एक सिंगल क्रोमोझोम झाला, हा सिंगल क्रोमोझोम झाला. आणि पेअर कशी असेल मग याची? पेअर असते अशी. ठीक आहे, याची पेअर असते. तो हे झालं क्रोमोझोम्स. आता याच्या सेंट्रोमियरच्या पोझिशनवरती याचे टाइप्स बनले. 4 टाइप्स. कुठले कुठले? तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो असा की 4 टाइप्स कोणते, किंवा ऑड मॅन आउट पण क्वेश्चन येतो. तर मग हे टाइप्स लक्षात ठेवायचे, त्याची पोझिशन लक्षात ठेवायची. मेटासेंट्रिकला कुठे असेल सेंट्रोमियर? मेटासेंट्रिकला सेंटर. सब मेटासेंट्रिकला सेंटरच्या थोडा वरती. अॅक्रोसेंट्रिकला त्याच्या पण वरती. आणि टेलोसेंट्रिकला सगळ्यात लास्टला असेल. ठीक आहे, एवढंच फंक्शन आहे. आता क्रोमोझोम्स किती सांगितलं? 23 पेअर्स आहे. 46 क्रोमोझोम्स ह्युमन्स मध्ये. यातले 22 पेअर्स काय असतात? ऑटोझोम्स असतात. म्हणजे की ऑटोझोम्स म्हणजे सगळ्यांमध्ये सारखेच आहे. प्रत्येक ह्युमन्स मध्ये 22 पेअर्स सेम असतात. 23rd नंबरची जी पेअर्स आहे एक लास्ट, ती असतो सेक्स क्रोमोझोम. बरोबर, सेक्स क्रोमोझोम असतो. सेक्स क्रोमोझोम कोणते कोणते मग? एक्स आणि XY झेड आहे का? XY. बरोबर. थोडं ब्रीफ मध्ये सांगून देतो XY, कारण की सेल डिव्हिजन आपण उद्या बघू. XY हे दोन डिफरंट आहे. ठीक आहे, आता याची जर हा XY मेल मध्ये असतो, XY प्रेझेंट असतो मेल मध्ये. फिमेल मध्ये काय असेल मग? XX असता. फिमेल मध्ये XX असतं आणि मेल मध्ये XY असतो. आता हे स्पर्म मध्ये प्रेझेंट आहे
हे एग मध्ये प्रेझेंट आहे. फिमेलच्या एग मध्ये प्रेझेंट असतं XX, स्पर्म मध्ये प्रेझेंट असतं XY DNA मध्ये. ठीक आहे. स्पर्म काय एक सेल आहे, सेलमध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस मध्ये DNA, DNA मध्ये काय क्रोमोझोम्स मध्ये प्रेझेंट असतात. आता हे डिसाइड करतं की चाइल्ड कसं होणार आहे, कसं मीन्स की त्याचं जेंडर काय असणार आहे. जर सेम ॲज इट इज एक्स आला, दोनच याच्यापासून हे बनतं, इम्ब्रिओ 2 याच्यापासूनच बनतो किंवा फर्टिलायझेशन 2 याच्याच बनतं. कुठली 2 क्रोमोझोम असतील, जर का मेल कडून एक्स आला तर ऑब्विसली फिमेल कडून एक्सच येणार आहे, कारण की फिमेल कडे सेम आहे. ठीक आहे. सो हे असेल मग फिमेल, गर्ल चाइल्ड असेल. ठीक आहे. आता जर मेल कडून वाय आला डिफरंट आणि एक वाय आला आणि फिमेल कडून एक्स आला तर मग काय बनेल, मेल. यावरती डिपेंड करतं. ठीक आहे. सो आपल्या समाजामध्ये किंवा सोसायटीमध्ये काय आहे की मुलगा मुलगी होणं कोणावरती डिपेंड टाकता, कोणाचीही करता, म्हणजे त्या बायकोची किंवा जी महिला आहे त्यांच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी टाकता की तुमच्यामुळं पोरं होत नाही किंवा तुमच्यामुळं मुली होत नाही. तर रिस्पॉन्सिबल कोण आहे, मेल. कारण की मेलचे जे क्रोमोझोम्स आहे ते डिफरंट आहे, फिमेलचं एकच आहे. कुठल्याही फर्टिलायझर मध्ये किंवा कुठल्याही याच्यामध्ये काय होणार आहे, फक्त मेलचे एक्सच येणार आहे. डिफरंट चेंज होणार आहे फक्त कोणाचा, व्हॅरी करणार आहे मेलचा. सो मुलगी होणार आहे किंवा मुलगी होणार आहे, कोण डिसाइड करणार आहे, मग मेलचे क्रोमोझोम्स. ठीक आहे. एवढं क्लिअर आहे. चालेल. आता सेल डिव्हिजन आहे, पण सेल डिव्हिजन थोडा मोठा पार्ट आहे तो. आजच्या तर हे प्रोफेज मेटाफेज सेल डिव्हिजनची पार्ट आहे. तर सेल डिव्हिजन आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. ठीक आहे. चालेल मग. ठीक आहे. आजचे एवढं, आज के लिए इतना ही. अच्छा, पुढचं तुम्ही बोलले म्हणजे तुम्ही इंस्टाग्राम चांगलाच यूज करता. काही डाऊट आहे कोणाला, बोर होतंय का लेक्चर मध्ये, अजून काय असेल तर सांगा, आपण ते चेंज करू हळूहळू. एकदा मला पण तुमच्या सोबत कनेक्शन बनलं ना मजा येईल. मग अजून मी पण नवीन आहे, मी पण माणूस आहे आणि त्यात शाय नेचरचा थोडा, त्याच्यामुळे जास्त